हॅलो हाय नमस्कार. तर कशा आहात सगळेजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी शीतल आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आज मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन दाखवणार आहे. तर आपल्याला सकाळी आंघोळ झाली की पहिला चहा लागतो. तर आधी मला चहाची तयारी होती. तर पातेलं वगैरे घेतलं, दुधाचं फ्रीजमधून पातेलं काढले आणि नंतर जेवढं लागेल तेवढं दूध घेतलं. तर हे झोपलेले आहे, स्वामिनी पण झोपलेले आहे. थोडा जरी आवाज आला की त्यांना दोघांनाही डिस्टर्ब होतं, म्हणून मी सगळं हळूहळू काम चालू होतं माझं. तर चहा पावडर वगैरे टाकली, साखर टाकली आणि मला चहात आलं लागतंच. तर थोडीसं अद्रक वगैरे किसून टाकते मी, कारण त्याचा फ्लेवर चांगला उतरतो किसल्यानंतर अद्रक. तर चहा होत होता, चहा झाला आणि ह्या साईडला मी स्वामिनीसाठी पाणी ठेवलं होतं, तिला प्यायला उकळून ठेवते. तर ते पाणी ह्या साईडला ठेवलं होतं आणि त्यांचं त्या साईडला आंघोळीसाठी ठेवलं होतं. तर मस्त असं मी भांडी वगैरे सगळे लावून घेते, जेवढं होईल तेवढं मी ती उठायच्या आधी कामं करते. तर भांडी वगैरे सगळे लावून घेतली आणि स्वतःचा चहा झाला, म्हणजे माझा एकटीचा चहा झालेला. थोडासा चहा पिला मी आणि सगळे भांडे वगैरे लावले होते, जाळी सगळी खाली ठेवली. तर पाणी पण तिचं उकळालं, तर ते पाणी मी वाटीत वगैरे काढून घेतले आणि नंतर तिला मी रवा करत असते नाश्त्याला. तर इथं मी तूप वगैरे घेतली, थोडी जिरं टाकते, पाणी टाकते आणि नंतर थोडंसं मीठ टाकते चवीनुसार तिला आणि नंतर उकळून घेते आणि 2 चमचा रवा टाकते, कारण मी आधीच रवा वगैरे सगळं भाजून घेतलेले असते. आणि मग तो मी टाकते 2 चमचे, तिला जेवढं लागेल तिला तेवढं. तर ती 7-8ला खाल्लेली असते, तिला तर भूकले लागलेली असते, ती रडते. नंतर मग ती रडण्याच्या आधीच आपण तिला तयारी करून ठेवलेली बरी, ती उठायच्या आधी. तर मग तिचा रवा वगैरे झालेला आहे इथं. आणि नंतर मी ह्यांनी रात्री पनीरची भाजी आणली होती. तर ह्यांनी काय मला म्हटलेच नाही आणायच्या आधी की मी आणणार आहे वगैरे. तर सगळं मी आधी स्वयंपाक वगैरे बनवून ठेवलेला, वरण भात, कोबीची भाजी, चपाती वगैरे सगळं बनवून ठेवलं होतं आणि नेमकं ह्यांनी पनीरची भाजी आणलेली. तर आता ते सगळं जेवण तसंच राहिलेलं. तर म्हणून काय आज मी नुसत्या चपात्याच बनवल्या, तर आहे तो ते शिळं कोणी खाणार. मग ते तसंच मी नंतर फ्रीजमध्ये वगैरे काढून नॉर्मल होण्यासाठी ठेवले होते, कारण जास्त थंड असलं ना तर लवकर आणि लगेच गरम करायचं म्हणलं मला तसं नाही आवडत. तर मग ते आधी ठेवलं तसंच थंड नॉर्मल व्हायला ते. आणि तेवढ्यात आमची तिथं मस्ती चालू होते. ह्यांनी म्हणत होते मम्मी मम्मी काय करते, तेच बस असं म्हणणं होतं ह्यांचं. तर थोडीशी आम्ही मस्ती केलं तिथं. नंतर स्वामिनीला रवा वगैरे खाऊन घातला. नंतर कणिक मळालं तर मी चपाती वगैरे करून घेतली. तर ह्यांना नाश्ता वगैरे दिला. ह्यांना कोबीची भाजी आणि पनीरची भाजी दिलेली. ते ह्यांनी काय पनीरची भाजी खाल्ले नाहीत, पण कोबीची भाजी खाल्ले. आणि नंतर ह्यांची जायची तयारी होती, पण ह्यांनी असेपर्यंत मी जेवढं होईल तेवढं कामं पटापटा करून घेते. आणि मग ह्यांनी म्हणतात तिला रडवत काही कामं करत जाऊ नको, असं असतं ह्यांचं सारखं म्हणणं. तर मग जेवढं होईल तेवढे कामं करते. मग हे दुपारी आले की बाकीचे कामं मी करून घेते. तर सारखं स्वामिनीचं चाललेलं असतं मला घेऊन बस. तर तिचे दात येतात, तर ती सारखं घेऊन बस असंच म्हणते. तर रात्रीचा भात होता, काही तेल वगैरे टाकलेलं नाही मी भातात, तर फक्त असं कढईमध्ये गरम करून घेत होते तो फ्रीजमधला काढून. तर भात वगैरे गरम केला, इकडे चपाती वगैरे झालेली आहे माझी. आणि ह्यांनी पण थोडंसं खाल्ले आणि ह्यांची जायची तयारी होती. तर ह्यांचं म्हणणं की ये हिला घे असं म्हणत होते ह्यांनी. तर मग तिला घ्यायचं आहे आता. ह्यांनी निघताना मग मला सगळं पटापटा आवरून घ्यायला लागतं त्यांनी असेपर्यंतच. आणि मग मला पण भूक लागलेली थोडंसं, तर ह्यांनी असेपर्यंतच मी थोडंसं खाऊन घेते. आणि मी खाल्ले होते रात्रीचं आहे तेच होतं, तेच खाल्लेले. नंतर रात्रीचं दुपारी काय आज बनवायला ह्यांनी कधी सासूबाईकडे जेवतात तर कधी येतात, तर चपात्या आधी बनवून ठेवते. तर दुपारी जे लागेल ते मी त्यांना आले की 2 मिनिट थांबा म्हणते, पटकीने भाजी वगैरे बनवून घेते. आणि मी पण खाते आणि त्यांनी पण खातात. तर मी पण पोट भरून जेवले आणि नंतर स्वामिनीसाठी आंघोळी वगैरे घातली स्वामिनीला. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.